शिकून काय कलेक्टर होणार आहे का? समजलं समजलं. पण खरं सांगा बाबा, मला एखादी चांगली नोकरी मिळाली तर तुम्हाला आवडेल नाही का? हो आवडेल ग, पण त्यापेक्षा तू लग्न होऊन आपल्या नवऱ्याच्या घरी गेली तर जास्त आवडेल. परत तेच. तुम्हाला कितीदा सांगितले माझ्या लग्नाचा विचार करायचा नाही म्हणून? अगं करा लागते, प्रत्येक आई मुलालाच करा लागते. आता तू या जिवंत असती तर तिनं केला नसता का लग्नाचा विचार? केला असता, पण मी तिला स्पष्ट सांगितले असते माझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. मग का तोवारीच राहणार आहे का? अगं इतके दिवस झाले तू शिकून राहिली, पण ते शिक्षण संपादन नावच घेत नाही. तू या ठिकाणी एखादा दुसरा असता तर शिकून सवरून आमदार नाही तर खासदार झाला असता, पुन्हा पाण्याला लागला असता. आमदार खासदार होण्यासाठी शिक्षणाची गरज नाही बाबा, ते तुम्ही सुद्धा होऊ शकता. एक टेलर बी आमदार खासदार होऊ शकते. लोकशाही आहे. जेव्हा एक चायवाला पंतप्रधान होऊ शकतो तर एक आमदार खासदार मग करतो तयारी आमदार होण्याची. हो, नवीन कपडे घेतो खादीचे पांढरेवाले. महागाई वाढत आहे, नंतर कपडे घ्यायला गेलो तर आपत्ती. बाबा तुम्ही किती चांगले आहात. हो ते मला माहित आहे. तुझी आई नेहमी तशी मनाची गेली बिचारी एकट्याला सोडून. मलाच नाही, आम्हाला पण सोडून गेली. मला खूप आठवण येते तिची. अगं चांगल्या माणसाने देव घेऊन जाते, तुझ्या आईसोबतही तसंच झालं. पण तिच्या नसल्याची कधी जाणीव होऊ दिली नाही बाबा तुम्ही. म्हणून मग तो लवकर लग्न करून तिच्या शेवटची इच्छा पूर्ण करून टाक. बरं तेच. मी का ओझं झाली आहे का बाबा तुम्हाला? ओझं नाही बेटा, पण काय असते लग्नाच्या 2-2 पोरी घरी असणं म्हणजे गरीब बापाला केवढं टेन्शन असते. मग द्या तिचं करून. कोणाचं? मायाचं? हो. मोठी तर सोडून लहानचे हात पिवळे केले तर बिरादरी काय म्हणून म्हणून काय नाही म्हणत. 4 दिवस लोक बोलतील, समजा विसरून जातील. पण मी काय म्हणतो, माया गेली कुठे दिसत नाही सकाळपासून. हे काय पांगर पुंगर करून अजून झोपली आहे. झोपू दे लहान आहे बिचारी. रमेश सरकार झोप झाली असं. रात्री का जास्त झाला मग आता काय चालू होतं मोबाईल मध्ये? मोबाईल वर पुस्तकाची गरज नाही, पुस्तकाला हात लावायची गरज नाही ना बाबा. मग हे पोरगी का पागल आहे का? मला काय माहित. सकाळपासून आपलं डोकं खूप पुस्तकात फिक्सून आहे. दोघं बी एकाच टाळ्यात आहे ना. पुस्तकाचा खर्च वाचला ना बाबा. आता सुमन मोबाईल वापरून अभ्यास करत नाही, यात माझा काय दोष? आणि मोबाईल वापरायला सुद्धा अक्कल लागते, अक्कल. म्हणून 2 वर्षापासून एकाच वर्गात टुचूक करत आहे. जास्त बोलू नका, सगळं ऐकलंय मी. दुसरी असते भूलभाल करून ठेवली असते. तेवढंच जमते तुला. आधी पास होऊन दाखव, नंतर बोंबल. जितकं बोंबलायचं तितकं. हे झगडाचं काम नाही. मग लेट सांग, तुझ्या ह्या मोबाईल आला कुठे? तो कॉलेजात सापडला. म्हटलं ना बाबा, कोणत्याही वस्तू हिला कॉलेजातच सापडतात. काल विचारलं तर हा मोबाईल हिच्या वाढदिवसात तिच्या मैत्रिणींनी दिला, आणि आज विचारलं तर कॉलेजात सापडला. बंडलबाज. तो वेगळा आणि हा वेगळा. तो नाही, ती काल तो माहितीये कॉलेजात मैत्रिणीचा आता मग काय चुकली करायची आहे तुला? स्वयंपाकाचा बाप आणि हो कॉलेजात नुसत्या गोष्टीच करता होती तर बाजगी तुमच्या बाबनी तुझा का? आमच्यात रविवारी नाही जात कॉलेजात, आणि तुमच्यात जात असेल तर जा आणि झाडे मारून या. राम राम गा बाबा. राम राम.
अगं मग तुला काही नको बघा पण आता बाटलीमधून पाणी भरपूर दे का माशी म्हटलं जाऊ दे का बाबा बाबा काकांना बाहेरकडे जायला हाच रस्ता आहे का? आहे ग पण तो जरा लांब आहे हा बरा मला शॉर्टकट इमर्जन्सी चांगली इमर्जन्सी आहे जास्तच इमर्जन्सी नाही ती आहे विहिरीजवळ बसायचं एका दिवशी काका ते काय नाही मी तर जाणच बंद करते नाही तर बोर्डच लावते या आम रस्ता नाही है नाही तर काकाच्या मागं मी काकी येईल एखादी दिवस बॉटल धरून अहो घरवाला थांबा थांबा अहो घरवाला म्हणलं ना काकाच्या मागं काकी मी बॉटल धरून जाईन म्हणून ते मग होईल पहिले तुझ्या काकाला थांबव का बरं तुला नाही जायचं का तिकडे मी तिकडे जाऊन काय करू आग लावू का बरं का झालं माझी मा ही पाण्याची बॉटल आहे त्यांनी नेली ते राखेलची बॉटल जाऊ दे ना काकी एखाद्या दिवस तुझ्या काकाला रिकामा झाल्यावर बिडी पेवाची आदत आहे ना माझ्या रे देवा आता काय आता आग बीग लागली म्हणजे केवड्याची माझी मा वाची रे वाची माझ्या माणसाले वाची काकी काकी काय होत नाही काकांना रॉकेलचा वास येईलच कसं येईल 2 दिवस झाले जोराची सर्दी झाली आहे कायले बापरे मग तर कठीणच आहे आगपेटी नेली का मी लागते त्यांच्या बंडीत हमकस राहते पण मी काय म्हणते काकी घरी ग्रामपंचायत संघात बांधून दिला आहे ना काका कशा बाई इकडे जाते मग शेण खायले काय बिडी फुकावाले मी घरी राहते याची काही जमीन आहे ना म्हणून बाहेर मोकळ्या हवेत 10 वेळा जात राहते या रस्त्यानं म्या बोंबलतच राहतो पण काकी मी काय म्हणते तू ह्या गावची सरपंची आहेस ना वा मग काका ऐकत नाही का तुझं ऐकते ना ऐकते म्हणून तर तिकडे जाऊन शेण खाते नाहीतर खरंच सुरू झाला असता भाऊजी तुम्ही तरी जाऊ ना तिकडे त्याची बाटली बदलायला मी आज तिकडे गेलो असतो पण तिकडे उघड्यावर बसल्या घुबड्यांची लई गर्दी राहते काळजी कशा पाय करता ते बाबा वापस येऊन राहिला वापस भाऊजी आग बीग लागली नाही ना पोटा पण काकी हे झालं कसं पुरा बयाळ आहे तुझा काका घाई पाणी समजून रॉकेलची बॉटल उचलून आणली बरा झाला स्टोव मध्ये म्या रॉकेल समजून पाण्याची बॉटल नाही वतली 1 नंबरचा बयाळ गोंग्या आहे एक दिवस खोकल्याच्या औषधीच्या रिकाम्या बाटलीत मी डटल भरून ठेवला झाला आईले खोकला विचारायचं नाही काही नाही सिद्धा लावला तोंडाले 8 दिवस बोंबत होता तू सांग वास घ्याले का होते वासाड्याले कोण वासाड्या तुम्ही कुठे गेला होता बाटल घेऊन कोणी तीर्थयात्रेला जाते का गेलो तो हवेशीर विचार मंथन करा आणि बाटली रिकामी झाली आणि बिडी पेटलीच नाही झाली काय मग समजा काळ्या नरम झाले पण ती डब्बी रिकामी झाली एकही गाडी भेटली नाही माय ट्रीप वाया गेली नाही मग आता तू चालीस का तिकडं बेश्रमासारखे काही विचारू नका मी हे बाटली द्यायला आली होती एक असं दुसरी कशा पण ती आग लावायला ही आग विझवायला म्हणजे काय तुम्ही रॉकेलची बॉटल उचलून नेली देवा माया माझं इथं नाही आलं कसं येईल ना काय का ठिकाणावर डोकं आहे का ठिकाण असं ऐकलं ना काय का ठिकाणावर पहिल्यांदाच ऐकतो पण मी काय म्हणतो घरात एक ज्वालाग्राही पदार्थ असताना राकेल सारखे दुसरे उघड्यावर पदार्थ ठेवणं बरोबर आहे का दुसरे ज्वालाग्राही पदार्थ म्हणजे तुला ज्वालाग्राही म्हणतायत का की काका काय मी ज्वालाग्राही तुम्ही कोण बरं बोला वहिनी जाऊ द्या ना आपलेच होत ना आपलेच दात अजिबात नाही काही आपले दात नाही काही होत नाही चांगले पाहायला आले होते मला आणि ते दिले सोडून माझ्या बापानं अशा बंडलबाज माणसाच्या गळ्यात घंटी बांधली 4 एकर शेती आहे म्हणे
लग्नाआधी प्रत्यक्षात निघाली फक्त 5 एकर. वेळेवर सांग बनीनं हिस्सा मागितल्यावर माझ्याजवळ किती राहील तूच सांग. हा. मी तरी काय करू? हा काय करू? चुलीवर पाण्यात मरायला पाहिजे होते तुम्हाला. विधवा झाली असती ना. झाली असती ना. अरे माझ्या जगात श्रीमंत नवरा भेटला याचा तुला खरं म्हणजे अभिमान वाटायला पाहिजे. बाप्पा कायच्यानं श्रीमंत तोंड पहा. बाप्पा जो माणूस पाण्याऐवजी राकेलचा वापर करते त्याच्यासारखा श्रीमंत माणूस शोधून तरी भेटेल का तुला? त्याला काय विचारता? त्याला काय विचारता? मला विचारून मी सांगते. चला घरी चांगल्या बापूंना धुलाई करते. चला. चला घरी एक सबूत मला तुला. यांच्या पायी ते कधी भांडतात आणि एक होतात. भांडतातच लावणं कठीण. ह्यांचा जोडा म्हणजे आमच्या सुई धाग्याप्रमाणे. सुईच्या छिद्रात लटकल्याशिवाय धाग्याला अर्थ नाही आणि धाग्याशिवाय सुई नुसती टोचाच्या कामाची. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं आहे यांचं. म्या बोलत का कसली पूर्ण. मला हेडमास्टरनी पडद्याचा माप घ्यासाठी बोलवलं. मी जाऊन येतो आणि जोशी बाग मास्तर आला ना तर त्याला थांबा मी सांगत महत्वाचं येतो मी. काका काकी सारखं रोमॅन्टिक जोडपं क्या गावात शोधून सापडणार नाही. होय का नाही ग ताई? काय माहित ते रोमॅन्स करत होते की भांडत होते ते अजून माझं ध्यानी चालेल नाही. तुझ्या काही विधानात येणार नाही. तू फक्त अभ्यास कर. बाकी गोष्टीचं तुला काय करायचं? आणि खरं तर एवढं काका काकीचं प्रेम बघून तर मला हेवाच वाटायला लागलं. तुला तर सिनेमातल्या हिरो हिरोईनचा हेवा वाटतो. वेलीवरच्या चिमण्या चिमणीचा हेवा वाटतो. तो आपला आवडता विषय आहे ताई. हो ते तर दिसूनच राहिलं. म्हणून 2 वर्षापासून एकाच वर्गात टुचूक टुचूक करत आहे. लक्षण काही चांगले दिसून नाही राहिले. तुझं का म्हणणं आहे ताई? सारखं त्या मोठमोठ्या पुस्तकांमध्ये डोकं खुपसून बसू मी? आपल्याच्यानं नाही जाऊ. खाओ पिओ ऐश करो जमले गोष्ट रेस्ट करो और बार 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 आम्ही रिपीट करो रिपीट करो रिपीट करो रिपीट करो. का ग ताई तू माझी फिरकी घेते? मग अभ्यास का नाही करत? माझं लक्षच लागत नाही अभ्यासात. कसं लागेल? कोणी दिला तो मोबाईल? त्यानंच म्हणजे बाबांना सांगेल. मला माहित आहे तू बाबाला काही सांगणार नाही. माझी लाडाची लाडू ताई. जास्त एल नको पाडू. सांग लवकर. आहे राजकुमार. राजकुमार काय नाव त्याचं? नाही प्रत्यक्षात राजकुमार म्हणजे स्वप्नातला. हो म्हणजे अजून स्वप्नातच आहे. नाही ग प्रत्यक्षात आहे. दिसतो नाही ग. आपलं त्याच्यासोबत लग्न करायचा विचार आहे. डायरेक्ट लग्न नाहीतर काय सगाई करू? ताई 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 खुशखबर खुशखबर अरे खुशखबर. अरे अरे पण इतका आनंद कशाचा? आनंद होण्यासारखीच गोष्ट आहे ताई. ज्या कवी संमेलनात मी कविता बघून आलो तिथं माझ्या कवितेनं 1ल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं. अरे वा 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 अभिनंदन अभिनंदन. संबंध जिल्ह्यामधून 40 कवींनी भाग घेतला होता. पण माझ्या कवितेनं बाजी मारली आणि परीक्षक अगदी खुश झाले. असा टाळ्याचा कळकळाट होता. हा घे पेढा. बक्षीस कितीचं मिळालं रे? 3000चं बक्षीस आणि हे सर्टिफिकेट आणि हा मोमेंटो सुद्धा. अरे वा एका कवितेसाठी एवढी सारी बक्षीस आहे.
3,000 रुपये? हो 3,000. एका कागदाचे 3,000 जरा जास्तच झाले नाही का? एक कागद? अगं वेडे, एक कागद बनते, तुला काही भावनाची किंमत वगैरे आहे की नाही शहाणे? ते काय असते दादा? ती तुला नाही कळणार. अरे देवा. देवा, वाचव रे या बुद्धिमान पोरीपासून. पाया पडते दादा मी तुझ्या. वाया पडते दादा. माझ्या कशाला पडतोस वत्सा? कारण तू बुद्धिमान आहे. ते काय असते? तुला नाही कळणार. ताई हिला समजाव ग. अगं आधीच हिचा वरचा मजला खाली आहे आणि त्यात आणि माझं डोकं खाते ही शहाणी. मुरली, तुला ज्या कवितेत पहिलं बक्षीस मिळालं ती कविता वाचून दाखवू ना आम्हाला. बर नीट आहे, समजलं पाहिजे. डोक्यात घे जरा. संध्याकाळचा सूर्य बघताना सारखं वाटतं लाल बुंद संध्येचं सौंदर्य बघायचं की काय. अस्ताला जाणार म्हणून दुःख करीत बसायचं. दिवसभराची साथ सोडताना किती वेदना होत असतील ते फक्त त्या सूर्यावर प्रेम करणाऱ्या नभालाच ठाऊक. स्वतःचा विशाल रंग विसरून लाल पिवळा नकरा फक्त तोच सहन करू शकतो. पण त्या त्यागाची किंमत त्या निष्ठुर सूर्याला आहे का? रंग उधळण्याच्या मस्तीत तेथेच विसावलेल्या ताऱ्याचा तो कधीच विचार करत नाही. त्याच्या सोनेरी साम्राज्याचा तो राजा असला म्हणून काय झालं? रात्रीचं सौंदर्य खुलवणारा नाजूक तारा सुद्धा स्वतःच एक साम्राज्य आहे. ते त्या सूर्याचे डोहाळे लागलेल्या रात्रीला कुणी बरं सांगावं, कुणी बरं सांगावं. रामकृष्ण हरी. वा वा वा, अभिनंदन बरे, अभिनंदन. आनंद स्वत चाललेला दिसतो. वा वा वा. पण हे कशासाठी अभिनंदन बरे? मास्तर, कवी संमेलनात भाग घेतला होता मी आणि तिथं माझ्या कवितेनं पहिला क्रमांक पटकविला. अरे वा वा वा. पेढे आणले असतील तर देतात. साखर आहे पण मी खातो. मी काय म्हणतो, विद्यार्थी कुणाचा? माझाच ना. पण मास्तर, तुम्ही तर मला कधीच शिकवलं नाही हो. नाही शिकलो. नाही ना. अहो विद्यार्थी नसला म्हणून काय झालं? अहो संगत नाही पण गुण लागतोच ना. अरे माझ्या व्यक्तिमत्वाकडे बघून एकलव्यासारखे महापराक्रमी बहुआयामी विद्वान थोर निघाले विद्यार्थी माझे. समजले? आता हीच घ्या, ही माझीच विद्यार्थिनी बरं. म्हणून 2 वर्षापासून टुचुक करत आहे. बरं 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 बरं. तुमचे सर्वांचे जनक कुठे गेले? जनक म्हणजे तुमचे पिताश्री म्हणतोय रामराव पंत. ते तुमच्या प्राधान्याकडे गेले. म्हणजे ते तुमच्या हेडमास्टरांकडे गेले. अच्छा 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 अच्छा. बरं मी काय म्हणतो, ते येईस तो पण मी इथे आसनस्थ होण्यास आपली हरकत नसावी. समजले का? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पाणी घेते मी तुमच्यासाठी. हा दादा, तुम्ही लांबून आला असाल तर कुण आला असाल तर आराम करायची तसदील घ्याव का? अवश्य. मास्तर माफ करा, बसा तुम्ही. येतो. आधी आजकालची पिढी नाही बरी. आजकालची पिढी नाही बरी हो. मला कळले नसेल असे वाटत असेल या नादान पामरांना. अहो माझ्या समक्ष माझाच अपमान करण्याचं धाडस म्हणजे महाभयंकर हो. अहो असलं दुस्साहस माझ्या मुलांनी केलं
असतं तर मी तिथल्या तिथे मृत्यूदंडाची शिक्षा दिली असतं, समजले का? पण काय संस्कार दुसरं काय? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 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 हरी. गुरुजी वा 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 वा. हुशार आहे तू. बरं सध्या काय चालू आहे मुली? स्पर्धा परीक्षेची तयारी करते आहे. अरे वा 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 वा. काही मदत लागल्यास आमची मदत घे. काय आहे, आम्ही जेमथेम शिकलो जरी असलो तरी आमचं मस्तक म्हणजे महापंडित. अहो आमच्या मस्तकाला लोक घाबरतात. आमची आई नेहमी म्हणायची बंड्याचं मस्तक म्हणजे, आता हा बंड्या कोण? अहो दस्तूर खुद्द आम्ही. बंड्याचं मस्तक म्हणजे लोकमान्याची बरोबरी करणार. लोकमान्य म्हणजे? लोकमान्य अहो बाळ गंगाधर टिळक, आमच्या मासाहेबाच्या नात्यात. आमचं घराणं प्रसिद्ध. महात्मा गांधी म्हणू नका, राजीव गांधी म्हणू नका, इंदिरा गांधी म्हणू नका, राहुल गांधी म्हणू नका. गुरुजी गुरुजी बसा तुम्ही. बाबा येतील. आजकालच्या मुलांना थोर पुरुषाची नावे सुद्धा ऐकवली जात नाही. जाऊ दे. रामकृष्ण हरी. हा हरी 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 हरी. राम राम मास्तर. राम 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 राम. या. कधी आले? झाले असतील 10-15 मिनिटे. समजले का? माफ करा मास्तर, हा उशीर झाला. हा. आपल्या फ्रेंड मास्टर कडे गेलो होतो कपड्याचं वाट करायचं. अटका. माप माप कपड्याचा माप. तुम्ही मध्ये बोलण्याचा दुस्साहस करू नका, समजले का? वारंवार चुका खपवून घेतल्या जाणार नाही. बरं. हा. तर मी तुमच्या मुलीची कुंडली बघितली. तर त्यामध्ये मला साडेसाती तुमच्या मुलीच्या ग्रहस्थितीमध्ये दिसते. आता ही साडेसाती ग्रहशांती केल्याशिवाय सुटणार नाही, म्हणून मुलीच्या लग्नाचा अजिबात विचार करू नका. समजले का? ग्रहशांती करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल? तुम्ही मध्ये बोलण्याचं दुस्साहस करू नका. समजले का? तर मी काय म्हणत होतो मास्तर, हा रामराव हे मध्ये बोलले. तर रामराव पंत, तुमच्या मुलीच्या ग्रहस्थितीमध्ये मंगळ अनुकूल नाही. तर या मंगळाला अनुकूल करण्याकरिता आपल्याला काहीतरी सोपस्कार पार पाडावे लागते, म्हणजे ग्रहशांती करावी लागते. त्यासाठी ब्राह्मणाचा खर्च लागेल. तुमची तयारी आहे का? तुम्ही म्हणाल तसं. पोरीचं लग्न चांगल्या घरी. नाही नाही, त्याचा विचार तुम्ही करू नका, मी करतो. फक्त ग्रहशांतीच्या संदर्भात पैशाचा विचार करावा लागेल. बरोबर आहे की नाही? समजले का? समजले. मध्ये कशाला बोलले? असं आहे मास्तर, तुमची मुलगी आहे का ती? रामभाऊची मुलगी आहे. हा त्यांचं असं आहे, हा आम्ही लहान भाऊ मोठा भाऊ, हा. राम लक्ष्मणासारखे. हो लक्ष्मणराव, तुम्ही गप्प राहण्यातच मला आनंद आहे. समजले का? चुकले. तर मी काय म्हणत होतो, मग ते ग्रहशांती करण्याकरता आपल्याला जे सोपस्कार पाळावे लागतील, त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. ते तयारी असेल तर मी सगळं करतो. हा, मग तुमची अपेक्षा काय ते सांगा. आता आम्हा गरीब बापाची काय अपेक्षा असेल? हा, मुलगा जास्त श्रीमंत नसला पण आपल्या घरी खाऊन पिऊन सुखी राहा एवढंच आहे. अहो चांगला वर्ग तुमच्या दारात उभं करण्याची जबाबदारी या मास्तराची. आलं का लक्षात? समजले का? तर मग मी तयारीला लागू. रामकृष्ण 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 हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. समजले का? बाबा काय चाललंय? कुठे काय चाललं? पुरीच्या लग्नाची काळजी करायला नको. हा मास्तर करणार माझ्या बहिणीच्या लग्नाची काळजी. अहो त्याचेच खायचे वांदे हात, आणि तो मास्तर आपल्या मुलीच्या माझ्या बहिणीची काळजी करणार. तिची मुलगी, त्याची मुलगी 2 वर्ष झाले घरात पडून आहे, नवरा नेत नाही तिला, आणि तो तुमचे ग्रह शांत करणार.
अरे बामणाविषयी असे अपशब्द बोलू नये रे. बोल ना, एकदा नाही हजारदा बोलला. मास्तर की जमली नाही, भानगडी केल्या, सस्पेंड झाला आणि आता हा कुंडल्या जुळवण्याचा धंदा मांडला त्यानं. बोलणार रे सापडत देईन ना तुले. बोलव त्याला माझ्या समोर, त्याच्या तोंडावर बोलतो. हे पहा मुरली, त्या माझ्या मुली आहे म्हणून मी हे शब्द काय करतो. तुमच्या मुली आहे तर माझ्याही बहिणी आहेत त्या. अरे त्यांच्या लग्नाची काळजी आहे बाबा मला, म्हणून समज करतोय. त्याच्या लग्नाची काळजी आहे तुम्हाला. अहो 4 पुस्तकं हातात देऊन मुलीला चांगलं शिकवण्यापेक्षा तुम्ही तिच्या समोर लग्नाचे आणि होम हवनाच्या गोष्टी करता. अरे 4 वर्ग शिकला म्हणून खूप अक्कलवान झाला असं समजू नकोस. मी दुनिया पाहिली आहे, मी दुनिया पाहिली आहे. त्याच्याच्या तू बापाला नको शिकू, कळलं का? बापाला नको शिकू. शिकव ना. बापाला शिकवशील का रे तू? तू परीक्षा देऊन किती उजेड पाडला हे दिसूनच राहिलं. तुझ्या शिक्षणाचा माझ्या संसारात कवडीचा उपयोग झाला नाही. शिकून किती उजेड पाडणार आहे ते दिसूनच राहिलं, ते काही नाही. मी दोन्ही पोरीचं लग्न करून या कर्तव्यातून मोकळा होणार. फक्त लग्न करणं एवढंच कर्तव्य असतं बाबा? मग काय असतं, काय असतं तू शिकवणाऱ्या बापाला कर्तव्य? हो 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 शिकवणार मी. ताई स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, तिला 4 पुस्तकं देऊन डोळस करण्यापेक्षा होम हवनाच्या गोष्टी करता तुमच्या समोर. अरे लग्नाच्या पुरी घरी असतं म्हणजे किती टेन्शनचं काम असते हे तू बाप झाल्यावर तुला कळलं. मुलगी म्हणजे टेन्शन नाही का? मग कशाला जन्म दिला? कोणी आग्रह केला होता तुम्हाला जन्म देण्याचा? चूप, खूप जास्त बोललास. मी माझं कर्तव्य करून मोकळा होणार आहे. तुला पडत नसेल तर तुझा मार्ग मोकळा आहे. माझ्या कामात अडथळाचं काम नाही. आणि एकीच नाही तर दोघीचं बी लग्न एकाच मांडवात लावून यातून मोकळा होणार आहे. काय माझा बी? हो तुझं बी. इतके वर्ष झाले एका वर्गात शिकत आहे म्हणून वय काही थांबलं नाही आणि अक्कल मात्र काही वाढली नाही. कोणत्या वर्गात शिकते मावळे आता? तुम्हाला काय करायचं? आणि बाबा मी स्पष्ट सांगते तुम्हाला, मी 1 वर्ष लग्न करणार नाही. तर म्या काय म्हणतो हे ऐकून घ्या. यानंतर या घरात जे मी म्हणेन तेच होईल. काय बी झालं तर या वर्षी तुम्हा दोघीचं लग्न होईल म्हणजे होईल. नमस्कार बुवा बापू. बुवा मास्तर जोशी मास्तर. हे बघा तुम्ही असंतुलित झाल्यासारखे दिसता, समजले का? गप्प रहा. चल हा या पाटील साहेब या 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 त्यांना विहिरीवर घेऊन जा, विहिरीवर घेऊन जा. पायावर पाणी दे, पायावर पाणी त्यांना द्यावे. आदरात इच्छा झालं पाहिजे नाही का? हा या 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 पाटील साहेब या या. हा धनु म्हणलो पाणी. हा जा, साबण दाखवू नका. हा मी इथे असं नसतो समजतं. हा 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 हा. रामकृष्ण हरी. रामराव पंत. ओ रामराव पंत या. हो हो बसा. का म्हणतो पाटील साहेब, कसं झालं आपला परवास? सकाळी 7:30 वाजता निघालो. ओ रामराव पंत, जरा तुम्ही वरच्या पट्टीत बोलण्याचे कष्ट घ्याल का? कारण त्यांचे कर्णमंडल मध्ये दोष आहे. अहो त्यांना कानाने कमी ऐकायला येतं, समजले का? बरं बरं मी जोराने बोलायचा प्रयत्न करतो. हा तर मी पाटील साहेब मी तुम्हाला ओळख करून देतो. तर हे मुलीचे वडील. तुम्ही यांना माझ्या कानाबद्दल काही सांगितलं का? हो तर मी त्यांची ओळख करून देतो. तर हे मुलीचे वडील रामराव पंत सोनटक्के. शिवणकामाचा व्यवसाय, 2-4 एकर शेती आहे.
दोन. हा, 2 मुली उच्च शिक्षित आहे आणि 1 मुलगा, असं यांचं. एकच मुलगी उच्च शिक्षित. अहो मी बोलतो तेच खरं. हा, तर त्यांना 2 मुली उच्च शिक्षित आणि 1 मुलगा, असं यांचा कुटुंबाचा प्रपंच आहे. आणि मी तुम्हाला त्यांच्या पत्नीबाबत सांगितलं. काय झालं यांच्या पुतणीला? अहो पुतणी नाही, पत्नी 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 म्हणतो. बातनी कशाची बातमी सांगणार आम्हाला? रामकृष्ण हरी रामकृष्ण. हो बातमी नाही, पत्नी. हो 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 हो. तर असं करा, तुमचा परिचय द्या. मी माझ्या तोंडाने सांगणं योग्य ना, तुम्ही बोला. बोला. अहो आता बोला नाही, बोला. या वयात काय खोलाला आम्ही बोला नाही म्हटलं, बोला. तुमचा परिचय द्या. सोला. हो लावला यावेळेस शेतात. अहो सोला नाही, बोला. अरे हे लावाचे विसरूनच गेलो होतो वाटते. मी काय म्हणतो पाटील हो साहेब, आता नीट ऐकायला येते. तुमचा परिचय द्या. मी भाऊराव विठोबा ठाकरे पाटील, चंदनवाडीचा जमीनदार. अहो आमच्या बाप दादाच्या काळापासून मालगुजारी आहे आमची. तुमचं कर्णयंत्र सांडलं वाटतं. त्या कानात घाला. हा तर सांग. हो आमचे बाप दादाच्या काळापासून आमची मालगुजारी आहे. आमचा आजाही शिकारी होता, आमचा बापही शिकारी होता आणि आम्ही सुद्धा अधूनमधून शिकार करतो. हो त्या काळात आजानं 60 ते 70 पट्टेदार वाघ मारले, असा इतिहास आहे. आणि आमच्या बापानं सुद्धा 8-10 वाघ मारल्याचा इतिहास आहे. आणि यांच्या शिकारीचा अनुभव आहे आम्हाला. आणि तीच परंपरा आमचे मुलं समोर चालवित आहे. लावे, तिती, बटे यांची भाजी शिजते आमच्या घरात यांच्या कृपेने. म्हणजे तुम्ही मांसाहारी वाटतं. कोणी केली हाणामारी? मांसाहारी नाही, मांसाहारी. हो. अहो इतक्या शिकारी केल्यानंतर मांस न खाऊन कसं चालेल? आणि वरून आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असे शोभ करायला नको का? बरोबर आहे. आमच्या आजाला 2 बायका, आमच्या बापालाही 2 बायका आणि आम्हाला सुद्धा 2 बायकाचा सुख लाभला. तर तुमच्याबद्दल बोलत होते, तुम्ही सांगा. हा ते अहो तो चंदनवाडीचा सुप्रसिद्ध तलाव आमच्याच मालकीचा. अहो कोर्टात भांडण चालू आहे त्याचं, सुप्रीम कोर्टात. जर आम्ही ते केस जिंकली तर 5-50 करोड रुपये येतील प्रत्येकाच्या वाट्याला. प्रत्येकाला? हो. ऐकायला बिकायला येते ना. काय अनुवंशिक राहतात म्हणून विचार. आपण काही बोललात का? त्यांना असंबंध बोलायची सवय आहे. तुम्ही बोला. ते मामाची ओळख. हे मुलाचे मामा प्रताप संभाजी भुजंग. अहो भुजंग आडनाव यांचं, फक्त यांच्या आडनावातच वजन आहे, बाकी तुम्ही पाहतच आहात. प्रेमाने याला गावामध्ये खोटू पाटील म्हणतात. पाण्याचं बघा रामराव. तो कसा? मुलगी लग्नाच्या पूर्वी लाजाळूच असते.
पाटील अहो लठ्ठा एवढंच ना. अहो चालेल. आणि वरून आम्हाला 9 वारी नेसणारी सून हवी होती. अहो आमच्या जमीनदार वाड्याला शोभेल ती. घेऊन जा तिच्या माय. हे काही म्हणालात का? तुम्ही लक्ष देऊ नका, बोला. आता त्या मुली वर वधूला बोलवा. बघितलं बरं असतं. तुम्ही मध्ये मध्ये बोलायचं दुसाच करू नका. नाही तर तुम्हाला परिचय करून द्यायचा होता. हो हो. हे सरपंच साहेब. सरपंच. हा हा, हे सरपंच साहेब. नाही नाही हे नाही आमच्या वहिनी सरपंच. हा अगं मरू दिलं काय काय मला अहो ते वहिनी सरपंच म्हणतात. मग हे सरपंच कसे? त्याचं असं आहे. वकिलाची बायको वकिली, डॉक्टरची बायको डॉक्टरी, पाटलाची बायको पाटली. समजलं समजलं. मुलीला घेऊन या. रामराव. बोला जी. या बेटा या. चा झोकाने प्यास गरम आहे जरा. वा छान आहे चहा. आम्ही घरी सुद्धा असाच काढा चहा पितो असतो. अहो आरोग्याला फायदेकारक असतो. बरं मी काय म्हणतो, सेल्फी चेंज कर दो. चेंज कर दो वीडियो. रामराव. बोला जी बोला. तुमच्या दोन्ही मुली आम्हाला पसंत आहे. अरे बाप्पा, तेच आपला गैरसमज झाला पाटील साहेब. तो कसाच सांगायचा प्रयत्न करतो. त्या 2 पैकी जे मागून आले ते माझी मुलगी आहे. अहो, मग ती पहिली कोण? हे आमचं सौभाग्य. आमची घरवाली इंदिरा. अहो मी आता तुम्हाला परिचय करून दिला. ते सरपंच, त्यांची बाई सरपंच. आलं का? समजले का? समजले. चला वधूला बोलवा. हो हो हो. तुमच्या चर्चा चालू द्या तुम्ही. माझी मा ये मा. थोडासा बनवा. रामकृष्ण. आली का? सरपंच साहेब बघा. आता कसं आहे पाटील साहेब, कोणी बारीचं थोडसं ते चालायचंच रामराव. समजले? नाही नाही त्याच काय रामराव, सर्व पाहूनच होळी करावं लागते. मग हो जरा पाहिलं का सुमनची तयारी झाली असेल घेऊन ये ना. बनवीला मला घेऊन ये काय म्हणतात बेस्ट खुश आहे. बिलकुल. एकदम कडक काम आहे पाटलं. 2-2 बायका सांभाळतात, कळलं का? हो हो हो. अहो मास्तर हळू असं ना, ऐकायला येते ना. मशीन लावून आहेत का? हो. हा. मुलगी यायला उशीर. येते येते. हा ये बेटा ये. अहो पाटील तुम्ही आपल्या जागेवर बसा. तिला बसू दे. इथं काही संस्कार वगैरे आहे की नाही? हा मुली बेटा तुझं नाव काय? सुमन. तुमच्यामध्ये बापाचं नाव लावायची पद्धत नाही आहे का? सांगणारच होते. अरे केव्हा सांगणार? सुमन रामराव सोनटक्के. वा छान आहे. शिक्षण? MA. एम ए. अहो ते 15वी नंतरचं शिक्षण असते, समजले का? हो हो.
याले धड ऐकायला येत नाही. ऐकायला पोटने बी कसे बोलते ते पता नसेल, पोरगी कसे बोलते ते ऐकायला. तुम्ही विचारा, तुम्ही बोला. 15वी नंतर शिकले म्हणते. आमची मुलं बी तेवढेच शिकले आहे. शिकले ना रे? नसेल शिकले तर शिकतील पुढे. दुसरा प्रश्न, मुली तुला स्वयंपाक येतो का? काय नाही, हे सर्व स्वयंपाक हे समजतं आमच्या घरी. अहो रामराव तुम्ही बसा, तिला सांगू द्या. मुली तुला स्वयंपाक येतो का? हो, घरचा सर्व स्वयंपाक मीच करते. वा वा वा. स्वयंपाका व्यतिरिक्त आणखी काही तुला करून दाखवता येतं का? कविता येते. कविता येते? आपल्याला तर काही समजत नाही बुवा. आपण तरी आहे का? शिकवून स्त्रीला द्या मानाचे स्थान, तिच्यामुळेच आहे या संसाराची शान. शिकवून स्त्रीला द्या मानाचे स्थान, तिच्यामुळेच आहे या संसाराची शान. शिकल्यानेच इंदिरा पंतप्रधान झाली, भल्या भल्यांना ती पाणी पाजून गेली. पुन्हा काही प्रश्न असतील तर विचारा. मुलाचे मामा तुम्हाला काही विचारायचं आहे का? मुली तुझे हाताचे बोट दाखव. ठीक आहे ठीक आहे. पायाचे बोट दाखव. अगं नीट दाखव. हा ठीक आहे ठीक आहे. रामराव त्याचं काय, सोयरीक जोडाच्या पहिले सोरा पाहून घेतलेलं बरं. मुलीच्या हातापायाची बोटी पाहिले म्हणून तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. काही रोगराई तर नाही ना, हे तपासत होतो मी. मुलाचे मामा तुम्हाला काही विचारायचं आहे का? आता काय विचारायचं राहिलं, सगळं तुम्हीच विचारलंय ना. मुली तुला काही विचारायचं आहे का? मी काय म्हणते? नाही नाही नाही, काही नाही विचारायचं. ठीक आहे मुलगी बस. जाऊ द्या, मग मुली. जाऊ बेटा, तुला पाया पडायचे असतील तर पडून घे. माझ्या पण यांच्या पण खिशात पैसे असतील तर देतील. पैसे द्यावं लागेल. मास्तर तुम्ही कमी बोलत जा हो, खर्चात टाकता. बेटा पैसे घेऊन जा. हा बोला. राम राम. बोला. याबरोबर तुमची दुसरी मुलगी सुद्धा पाहायला मिळाली असती तर बरं झालं असतं. याच्याच बोलणं करून टाकलं असतं. हो, मुलाला पाठवलं येईल इतक्यात. ठीक आहे. हो आले. मुलगा बहुतेक आली असून बघायला. बाबा 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 एकट्यात माया आता सगळ्यासमोर कसं सांगू बाबा? अरे सांग ना, माया कुठे काय झालं तिला? मायानं पळून जाऊन लग्न केलं बाबा. अरे तुला कसं कळलं? मायानं च्या मैत्रिणीने सांगितलं बाबा, ही चिठ्ठी तिच्याजवळ दिली तिने आणि स्पष्ट लिहिलं या चिठ्ठीत, मी पळून जाऊन लग्न करते, माझ्या नवऱ्याच्या घरी मी सुखी आहे. आणि या चिठ्ठीमध्ये पत्ताही नाही लिहिला बाबा. अरे देवा, त्या मुलीनं बापाच्या तोंडाला काढ फासलं रे, काढ. काढ फासलं? अहो बापाची इज्जत निलाम केली आहे तिने. बरं झालं परमेश्वरानं वेळेवर हा प्रकार उघडकीस आणला, नाहीतर तुमच्या बरोबर आमचंही तोंड काढ झालं असतं. ही सोयरीक जोडण्याआधीच आम्ही नकार देत आहे. माझा ऐका, माझा ऐका, अहो ऐका. ते काही नाही. अरे लहान मुलीची शिक्षा मोठ्या बहिणीला नका देऊ. ऐका माझी गोष्ट. ते काही नाही रामराव. तुम्हाला तुमच्या इज्जतीची फिकीर नसेल, पण आम्हाला आहे. अहो कोणासोबत पडून गेली कुणाच ठाऊ. बिरादरीमध्ये थू झाली आहे तुमची. तुमच्या बरोबर आमची सुद्धा झाली असती. या पापात आम्हाला सामील व्हायचं नाही. काही ऐकायचं नाही. आता चाललो आम्ही. चला रे. ओ पाटील थांबा. अरे हट. रामकृष्ण राम. संपलं. संपलं.
शेवटी बिरादरी पळून गेली, पोरगी पळून गेली असंच म्हणत आहे ना. इज्जत बापाचीच गेली ना. रामराव टेलरची पोरगी एका पोरासोबत पळून गेली अशीच बदनामी गावभर पसरली आहे ना. जसं का बापाशी आले पळून जायचं लायसन देते, पडणाऱ्या पोरीचं कोणीच नाव घेत नाही. ताई, बाबा, दादा, माया, अगं कुठे गेली होतीस? असं न सांगता घराबाहेर पडणे बरोबर आहे का? बोल ना ग, कुठे गेली होतीस? आमचा जराही विचार केला नाही तू? सांग ना ग, ती चिठ्ठी खोटी होतीस ना? तू पळून जाऊ लग्न नाही केलं ना? बोल ना ग, अशी गप्प का आहेस? मला माफ करता येईल, त्या चिठ्ठीतला अक्षर खरा आहे. होय, माझं लग्न झालंय, तेही देवा ब्राह्मणाच्या साक्षीने नव्हे तर कोर्टात झालं आहे. काय अगं लाज नाही वाटत? वर तोंड करून आणखी सांगून राहिली. अगं लहान आहे म्हणून तुझ्या सर्व गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं आणि त्याची परतफेड तू अशी केलीस. अगं बाबाचा जराही विचार तुझ्या मनात आला नाही. ताई, मला क्षमा कर, मला माफ करता येईल. मी चुकले. मला त्याच्या प्रेमामध्ये मला काही सुचतच नव्हतं. त्याच्या प्रेमाच्या भूतामध्ये मी पछाडले होते. ताई, मला माफ करता येईल, माफ कर. अगं मी कोण होते तुला माफ करणारी? ज्या बापाची इज्जत तू अशी रेशीवर टांगून गेली त्या बापांना माफी माग. बाबा, क्षमा करा बाबा. माझा कुठलाही उद्देश नव्हता बाबा तुम्हाला दुखवायचा. बाबा, रेडियो का सिक्वेंस बरोबर नाही, पहिले इसने आवाज कमी है, दूसरे कप्शन आणि कम करना सांग. कोणते सिक्वेन्स मध्ये के ना ये सीन हरामखोर. आता इसके बाद में जो गाना बजेगा अरे माफी मागून आपल्या केलेल्या गुन्ह्यावर पाठवून घालायला सांगतेस वर. अरे लहानपणीच आपल्या मायच्या पोटी जन्मले असती तर उपकार झाले असते आमच्यावर. निदान हा दिवस तरी पाहायला भेटला नसता. परिणामाचा जराही विचार केला नाही. अगं स्वतःच्या स्वार्थाचा एवढा विचार होता की आपल्या बहिणीचं दुःख लग्न दिसलं नाही तुले. परिणामाचा जराही विचार केला नाही. आमच्या घराणीच्या आमच्या जराही परवा केली नाही.
आणि आता कोणत्या मुलाला माफी मागतेस? तुझी हिंमत कशी झाली तर यायची? ज्याच्यासाठी या घरचे दरवाजे तू ओलांडलेस त्याच्याच घरी वापस जा. तुझ्यासाठी मी मेलो, माझ्यासाठी तू मेली. चल निघ इथून. कुठेही जाणार नाही ती, कुठेही जाणार नाही. अहो जनावरावर प्रमाणे वागता बाबा तुम्ही. बघा बघा तिच्याकडे, लहान मुलगी आहे ना तुमची, शत्रू नाही. आणि अशी अमानुष वागणूक दिली तर मी विसरून जाईल तुम्ही माझे वडील आहात म्हणून. आणि काय गुन्हा केला होती ना, काय गुन्हा केला? एका अनोळखी पुरुषासोबत लग्नच केलं ना. आणि असंही तुम्ही काय करणार होते? एका अनोळखी पुरुषासोबतच लग्न करून देणार होते तिचे. ती तुमच्यासाठी, तो जरी तुमच्यासाठी अनोळखी असला पण तिच्या ओळखीचा आहे ना तो. अरे तू मध्ये बोलून ठूस लावू नकोस. तुझ्या दोघांमुळे ते शेपावून गेली आहे. मी तिला या घरात घेणार नाही. तिचा जर चेहरा मला पुन्हा या घरात दिसला तर तिचा जीवच देईल मी. मग तर प्रश्नच मिटला बाबा, प्रश्नच मिटला. मग ठीक आहे काळी, ठीक आहे काळी, मारा तिला, घ्या तिचा जीव. आणि एवढे प्रयत्न अपुरे पडले असतील तर तो दोरखंडा द्या तिला गळफास. आणि याही प्रयत्नाला तुमचा जर यशस्वी होत नसेल तुम्ही तर बांधा दगड या दोन गळ्याला आणि टाका या विरुद्ध. आई मत, आई मत. बोलणं खूप सोपं असतं बाबा. दात आहेत म्हणून शब्दाच्या सुपाऱ्या फोडत बसू नये माणसानं. तिचा भाऊ अजून जिवंत आहे. आणि सुमन, तुला जर कोणी लग्नाच्या विषयी त्रास दिला तर मला सांग, कायदा मलाही कळतो. यासाठी जरी पोलीस या घरात आले तरी त्याची मी पर्वा करणार नाही. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी. सैरा हट्ट झालं जी, सैरा हट्ट झालं जी, सैरा हट्ट झालं जी. काय आहे? अहो रेडिओ चालू आहे आणि घरात कोणीच नाही. अरे काय विजेची नासाड. नहीं हो गया वो ट्रैक. नमस्कार, आपण कुठे? बाजूला वृक्षारोपण आहे. अरे वा 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 वा, छान छान छान. हा या या. बघा, एक तरी मनुष्य या गावात एक चांगलं कार्य करतो. आणि काय आहे, एक जर असा मनुष्य प्रत्येक गावात झाला तर गावात सगळीकडे वनराई होईल. पाऊस पडेल, शेती पिकेल, आत्महत्या थांबते. फार चांगलं कार्य करतो. पण मला एक लक्षात येत नाही, एका बॉटल मध्ये हा किती वृक्षांना पाणी देईल बरं? रामकृष्ण आपल्याला काय? ए पोरी सुमा, अरे वा वा, आपण सुद्धा वृक्षारोपणाला. वा 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 वा, अगदी आदर्श सरपंच शोधता तुम्ही नाही? म्हणजे हा सर्व कार्यक्रम तुमचा कौटुंबिक आणि सामाजिक दिसतो. आज मी आदर्श का मास्तर बोला. वृक्षांना पाणी घालायचं काहीतरी तुम्ही म्हणत होतात. कोटा आहे वृक्षांना पाणी घालायचा कार्यक्रम? नाही म्हणजे फोटोग्राफर की येणार आहे ना व? माझं लुगडं बेस आहे ना व? सांगा मास्तर, कोटा झाडं लावायचा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही का? नाही. अहो तुमचे यजमान इकडे गेले या दिशेला. मी त्यांना विचारलं कुठे चाललात तर ते म्हणाले मला वृक्षारोपणाला चाललो. असायला काय झालं? माझं काही वृक्षारोपण म्हणजे मला नाही समजलं नीट. ते वृक्षारोपणाचं काय? घरी पायखाना असून बी आमचं मास्तर रोज इकडे बाहेरच. बाहेर म्हणजे
म्हणजे घरी पायखाना असून बी आमचं सरपंच रोज इकडे बाहेरच. मला नीट कळले नाही. मड तुझ्या वृक्षारोपणचं इतकं सांगायचा प्रयत्न करून राहिली, हातात लोटा धरायची ऍक्शन करून राहिली, तरी तुम्ही करून राहिले. गाव मास्तर तुम्हाला इतके समजत नाही. घरी पायखाना असून भी संडासले मरते आमच्या मास्तर. पण हे सगळं मला नीट समजून सांगण्यात तुम्हाला काय समस्या होती? म्हणूनच तुमच्या पोरांच्या वर्गातली बोंब होत होती. हे मास्तरला धड शिकवता येत नाही म्हणून. का हो मास्तर, समजून तुम्हाला का समजावून सांगत राहावं लागते का? मला सांगा, हातात आरतीचं ताट दिसलं तर पूजेला जाते समजायचं, डोक्यावर गुंडा दिसला तर हिरीकडे जाते समजायचं, आणि हातात बाटली दिसली तर बाहेरकडे जाते समजायचं मास्तर झाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. नुसतं रामकृष्ण हरी म्हणून नाही चाले, थोडासा जनरल नॉलेज बी आला पाहिजे. सरपंच बाई, तुम्हाला इंग्रजी येत? वय इंग्रजीत पण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मास्तर झाला. रामकृष्ण. सुमार, ए पुरी सुमार, बाप्पा दिसत नाही, कुठे गेले सामने? बहुतेक वृक्षारोपणाला गेले असते. काय नाही, तुम्ही चालू द्या. सुमार, ए पुरी, काय झालं काकी? काय नाही ग, हे बाटली वापस करायला आली होती. बरं, माया आली आहे म्हणे. हो बरं, एकदा भेटूनच घेतो तिला. काय बरं या लोकांचं. रामराव पंत कुठे गेले माहित नाही. हो रामराव पंत, नमस्कार. या या. राम राम मास्तर. राम या. या शेतावर गेलो होतो. बर, मजूर होते. हा. कसं काय केलं, काही विशेष? आता माझं काही विशेष असल्याशिवाय मी येतो का? मग त्याच काय आहे, मी चंदनवाडीच्या ठिकाणी एका लग्न कार्यानिमित्ताने गेलो होतो. तिथे माझी पाटलांशी भेट झाली. काय म्हणतो? त्यांना फार पश्चाताप झालेला. या गोष्टी त्या विसरांची त्यांची तयारी आहे. सुमनला पदरात घ्यायची अजिबात त्यांची इच्छा नव्हती, पण आता मात्र ते सगळं बदललेलं आहे. ते तयार आहे. याचा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलो. केवढी आनंदाची गोष्ट आणली. पण एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या. या त्याच काय आहे, देण्या घेण्याचं बोललं असतं तर बरं झालं असतं. देण्या घेण्याचं म्हणजे? अहो, रीतिरिवाजाप्रमाणे काही देवाणघेवाण करावी लागते, तेव्हा हे लग्न कार्य होत. देवाणघेवाण म्हणजे मी समजलो. हे बघा, त्याची चिंता तुम्ही करायची नाही. ती सर्व जबाबदारी माझ्यावर. रामकृष्ण हरी. मग मी त्यांना काय सांगू? सांगा. काय बी हरकत नाही, तयारी आहे. बघा, मी आता लगेच निघतो आणि त्या पाटलांची तारीख किती तारखेला यायचं ते नक्की करतो आणि मी जातो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. अरे लक्षात राहा रामराव, पण एक गोष्ट विचारायची राहिली. तुमच्याकडे 200 रुपये आहेत का? काय असतं तर काय असतं, हा सगळा प्रवास खर्च वधू पक्षाला द्यावा लागतो. हा, नाहीतर मी मागणारा मनुष्य नाही. बरं, अगं सुमा, ऐकतेस का? आनंदाची बातमी आहे पुरी. ते पुरी, काय झालं बाबा? अगं तू पाटलाला सूर म्हणून पसंत आहे. हीच बातमी द्यायला आली होती का मास्तर? हो 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 हो. अगं भलं यावं मास्तरचं, देवासारखं पावला ग. अगं तुटलेलं लग्न जोडून आणलं याच्या प्रयत्नानं. बाबा, मला लग्न नाही करायचं. हो, मला लग्न नाही करायचं. अहो बाबा, त्याचं शिक्षण किती, माझं शिक्षण किती, याचा विचार नाही केला तुम्ही? अगं शिक्षणाचं काम घेऊन बसती पोरी. 100 एकर शेती आहे, 100 एकर. माझी पोरगी राणी सारखी राहील ग तिथं. डिस्को लाईट आपली राणी सारखी नाही बाबा, गुलामासारखी म्हणा. मेन लाईट बंद करून दे. बापाच्या मालगुजारीवर ऐश करणाऱ्या मुलासोबत विवाह करून 2-4 पुस्तकं वाचणाऱ्या मुलासोबत माझा विवाह करून द्या, ते मला आवडेल. अगं शिक्षणानं काय होते पुरी?
अग शिक्षण राहिलं आणि पैसेच नाही राहिले तर शिक्षणाला का पोट भरणार आहे का? अशिक्षिताची राणी होण्यापेक्षा सुशिक्षिताची दासी होणं मी केव्हाही पत्करलेलो बाबा. अगं पोरी, हे बोलायला खूप सोपं असतं. गरिबी काय असते हे आपण लहानपणापासून पाहिली. ते काही नाही. मी यावेळेस पाटील साहेबांना चालूच राहू दे फक्त याची इफेक्ट बाबा. ताई काय म्हणते ऐकून तर घ्या थोडं. हा आमचा घरचा मामला आहे. बाहेरच्या मनात ना खुपसाचं काम नाही. आता महिने 2 महिने पोरी काय म्हणतात ऐकून तर घ्या. 50 द्यायच्या करून एकदा निर्णय घ्यावा माणसानं परत एकदा